जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्रातील पिकांना मोठा तडाखा बसलेला असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी प्रभावित गावाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्यावर लक्ष दिले। त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि संकटाच्या उपाययोजनांवर सरकारची भूमिका विचारली आहे। नागपूर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। विशेष म्हणजे रामटेक विधानसभा क्षेत्र व कामठी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत। खूप मेहनतीने मन लावून कष्ट करून पीक वाढवले, पण ऐन वेळी पीक मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाने घास हिरवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडलेली आहे। शेतकरी एकीकडे हमी भावासाठी वर्षानुवर्षे झगडत आहे, त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे। असं असताना अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या नशिबाची पुन्हा थट्टा केलेली आहे। विदर्भातील पाऊस जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शिवारात उभा असलेल्या पिकांना अक्षरशः जमीनदोस्त केलेले आहे। ही माहिती कळताच माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी धानोली, गोदामेंडी, सुकळी, तोंडली, तांडा यासारख्या अनेक गावात शेती पिकांची पाहणी केली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकीकडे कर्ज घेऊन जगणारा व देशाला जगवणारा शेतकरी मात्र नैराश्याने त्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे। मात्र सरकारला शेतकऱ्याबद्दल यांची चिंता मात्र शून्य आहे। कर्जमाफीचा लॉलीपॉप सध्या सुरू आहे। लाडकी बहीण योजनेकरिता कुठल्या प्रकारची समिती गठीत केली, मग आज काय यांना शेतकऱ्याविषयी कर्जमाफीची समिती गठीत करायची गरज पडत आहे, अशा वेळी हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। काल अवकाळी पावसामुळे आमच्या या मोदा तालुक्यामध्ये आणि माझ्या या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पुष्कळशा गावामध्ये धानाची फार मोठी नुकसान झालेली आहे। आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदार साहेब, तसेच तत्कालीन खासदार श्यामकौरजी बर्वे यांच्या आदेश होता आम्हाला की आपापल्या मतदार क्षेत्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, कारण की खासदार साहेबांच्या मतदार क्षेत्रात जवळजवळ हजारो गाव येतात। प्रत्येक गावामध्ये त्यांना जाणं शक्य नाही, परंतु आज आम्ही त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कुठे झाले यांचे सर्वे आम्ही स्वतः करत आहोत आणि या सर्व शेतकऱ्यांचे म्हणणं आम्ही आज खासदार साहेबांच्या मार्फत तहसीलदार कलेक्टर साहेबांना देणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। आणि हे नुकसान भरपाई आश्वासनापुरती नाही, तर आम्हाला यावेळी नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही संपूर्ण शेतकरी नक्कीच तहसीलावर जाऊ आणि मोठं आंदोलन करू। कारण की मागच्या काही नेत्यांनी सांगितलं की आम्हाला कर्जमाफी देणार होते। ही सरकार बघून जवळजवळ 1 वर्ष झालं, कर्जमाफीचं नावनिशाण कुठे दिसून आलेलं नाही। बोनसच्या नावावरती काही लोकांना बोनस आलं, काही लोकांना कमी बोनस आलं। तसंच यावेळी तरी अवकाळी पावसामुळे आमचं धानाचे नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की जमिनीमध्ये पाणी आहे, वरून अवकाळी पावसाचा संकट आहे, मधामध्ये धान आहे आणि धानावरती किडे आहेत। तर मला असं वाटतं की या धानामध्ये इतकं नुकसान होईल की ज्या शेतकऱ्यांनी 4 महिने 3 महिने या धानाची पोरासारखे आपल्या लहान मुलासारखे पोषण केलं आणि ज्यावेळी त्यांच्या खिशामध्ये 2 पैसे येणार होते धानाच्या स्वरूपात, ती परिस्थिती आज त्यांच्या हातात राहिलेली नाही। म्हणून अधिकाऱ्यामार्फत शासनाला मी या मीडियाच्या मार्फत एक संदेश देतो, एक विनंती करतो की या देशाच्या पोशिंदा म्हणून आधी या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कुठेतरी या देशामध्ये काही कामं थांबवून शेतकऱ्यांना आपण हात उचलून मदत करायला पाहिजे, कारण की शेतकरी जिवंत राहील तर हा देश जिवंत राहील। तुम्ही बघू शकता की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण फॅक्टऱ्या, संपूर्ण देश बंद होतं, त्यावेळी फक्त शेतकरी हा 24 घंटे काम करायचा। शेतकऱ्याच्या अनाजामुळे, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यामुळे या देशामध्ये प्रत्येकाच्या पोटात अन्न पडलं कोरोनाच्या वेळी, आणि त्याच महामारीच्या वेळी आपण शेतकऱ्यांना एक देव म्हणून त्या स्वरूपात आपण त्यांची पाठराखण करतो। परंतु वेळ निघाल्यानंतर सरकारी आज त्या शेतकऱ्यांना विचारून आलेली नाही। परंतु आज शेतकऱ्यांना मी सांगतो की आपला लढा आपल्याला स्वतःला द्यावा लागेल। आपल्यावर अगर अन्याय होत असेल तर आपल्याला तीव्र आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागेल। एवढं मी या प्रसंगी बोलतो आणि शासनाला विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांच्या धानाकडे आणि पिकाचे नुकसान झालेलं आहे यांच्याकडे लक्ष देऊन यांना आवर्जून लवकर नुकसान भरपाई मंजूर करून द्यावी। 7/12 कोरा जे फडणवीस सरकारने म्हटलं होतं 3दा, याच्याबद्दल आपण काय सांगाल? कालच मी बघितलं की बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनानंतर मुंबईला जी बैठक झाली आणि तिथे मी स्वतः न्यूज टीव्हीवर बघितलं की येणाऱ्या जून महिन्यामध्ये हे कर्जमाफी करणार आहेत आणि त्याच्यासाठी एक समिती त्यांनी गठीत केलेली आहे। परंतु त्या सरकारला एक मी सांगतो की लाडली बहीणची योजना जेव्हा त्यांनी काढली
आणि कुठेतरी लाडली बहीणचे पैसे तुम्ही 1 महिन्याचे 2 महिने पैसे महिलांच्या खात्यात ॲडव्हान्स टाकले, त्यावेळी कुठं त्यांनी संघटन किंवा एखादी समिती गठीत केलेली नाही. आणि आज शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 7/12 कोरा करायची वेळ आली तर यांना समिती दिसून आली. आणि समिती करायचीच असेल तर मला वाटतं की 1 वर्षापासून हे समितीत गठन करून आले का? याआधी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली, तर यावेळी अशा कोणत्या प्रकारची समिती गठीत न करता त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे टाकले. मन साफ असेल, चारित्र्य साफ असेल, देण्याची जर इच्छा असेल तर कोणत्या प्रकारची अडचण नसेल. स्वप्नील अर्जुन धंद्रे, मी मुक्काम धानोली इथे राहतो, कामठील तहसील. आपला इथं धानाची नुकसान झालेली आहे. अजूनपर्यंत कोणी अधिकारी पोहोचले नाही. आमचे इकडले पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य योगेश भाऊ देशमुख हे आमच्यापर्यंत पोहोचले. यांना आम्हाला मदतीचे होप दिलेली आहे. आणि आम्हाला याच्यावर एवढा भरोसा आहे की आम्हाला मदत करू शकतात. आमचे धान पडलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. आमच्या इकडे हे सगळं असे नुकसान भरपाई झाली, पण अजूनपर्यंत कोणी अधिकारी पोहोचले नाही आमच्यापर्यंत. तुम्हाला काय वाटते का सरकार तुमच्यावर लक्ष देईल का? काय सरकार लक्ष देईन सर? आजपर्यंत पैसे भेटले नाही आम्हाला. कायचे टाकतो म्हणतात, कोणी देत नाही. सब आपापले माणसं पाहतात सगळेजण. कर्जमाफीबद्दल आपण काय बोलाल? कर्जमाफीबद्दल हे काय, हे लॉलीपॉप देऊन राहिले आम्हाला सगळ्यांना, शेतकऱ्यांना. काही कर्जमाफी करून नाही राहिले, काही नाही. आमचे करायला पाहिजे कर्जमाफी यांना. न्यूज एक्सप्रेस करिता पूनम बोरकर यांची बातमी. भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है. उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा. चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें. नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है.